नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव. 12 लाख मराठी तरुणांना उद्योगधंद्यामध्ये आणण्याचं ध्येय बाळगलेला माणूस. मित्रांनो, आता तुम्ही पाठीमागे बघताय तो किल्ला आहे, तो प्रतापगड किल्ला आहे. परंतु तो प्रतापगड किल्ला प्रतापगड किल्ला आहे. शिवाजी महाराजांवरती प्रेम करणाऱ्या एका मावळ्याने तो बनवलेला आहे. म्हणजे ज्यांना किल्ले बघण्यासाठी महाबळेश्वर पास करून प्रतापगडापर्यंत जाण्यासाठी वेळ नाही, अशा लोकांसाठी पुण्यातल्या हिंजेवाडीमध्ये मानमध्ये हा किल्ला साकारला एका शिवभक्तांनी. त्या शिवभक्ताचं नाव आहे, इकडे कॅमेऱ्यात मी तुम्हाला दाखवतो, हा शिवभक्त तो आहे धनंजय बर्वे. आणि ज्यांनी त्यांना या कामासाठी प्रोत्साहन दिलं, ही जमीन दिली, ते पैलवान आपले नाना भरणे आपल्या सोबत आहेत. मित्रांनो, धनंजयची आणखी एक ओळख सांगतो की धनंजय हा अत्यंत गरीब परिस्थितीत जन्माला आलेला, परंतु शिवाजी महाराजांवरती अत्यंत पराकाष्ठेचं प्रेम असणारा पोरगा आहे. त्यांच्याकडे अजून स्वतःचं राहायला घर नाही, तरी सुद्धा या पोराने 17 लाख रुपये कर्ज घेऊन हा शिवाजी महाराजांचा प्रतापगड किल्ला बनवलेला आहे. मी पहिला तुम्हाला दाखवण्यापूर्वी स्वतः प्रत्यक्ष बघितलेला आहे. तुम्हाला प्रतापगड किल्ल्यावर फिरल्याचा पूर्ण 100% आभास नाही, खात्रीच पटेल. अशा प्रकारचा चांगली टेक्नॉलॉजी वापरून याने किल्ला बनवलाय. मी धनंजयकडून माहिती घेणार आहे, पूर्ण किल्ला तुम्हाला फिरून दाखवणार आहे आणि विनंती करणार आहे तुम्हाला की या जागेसाठी खूप खर्च येतोय. दिवसाला किती भाडे आहे? 5,000. हा, 5,000 होते महिन्याचं. 1,00,000 लाख रुपये महिन्याला 1.25 लाख रुपये या पोराला भाडं येतंय. आपल्या मदतीच्या अभावी या किल्ल्याचं प्रदर्शन आणि दर्शन बंद होऊ नये याच्यासाठी सगळ्यांना तुम्हाला मदतीचं आवाहन करतो. मी धनंजय दुसऱ्यांना मदतीचं आवाहन नंतर करायला सांगतो. सुरुवात मी माझ्यापासून करतो. एक 10,000 रुपयाचा चेक आत्ता ताबडतोब तुम्हाला मी ह्या कामासाठी देतो. शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मावळ्याच्या पाठीशी जाधव म्हणून उभं राहणं हे माझं काम समजतो. धनंजय, आता मी तुमची मुलाखत घेतोय. सगळ्या मावळ्यांना विनंती आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, आपल्याला खूप प्रेरणा मिळेल. आणि महाराष्ट्रातील पुण्यातील जवळपासच्या पुण्याच्या जवळच्या सगळ्या लोकांनी पुढच्या काळामध्ये, उद्या रविवार आहे, एवढी प्रचंड गर्दी करा की आयुष्यभर या पोराला हा किल्ला इथे ठेवता आला पाहिजे, मेंटेन करता आला पाहिजे. या मावळ्यांनी स्वतःचं घर बांधलेलं नाही, पण आपल्या महाराजांच्या प्रेमापोटी शिवाजी महाराजांचा 17 लाख रुपये कर्ज घेऊन हा किल्ला बांधलेला आहे. आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी राहायचंय. धनंजय, आपण किल्ला फिरत बोलणार आहे. ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? सर, आता माणसाचं गणित कसं आहे की फक्त गड किल्ले पाहायचे, झेंडे फिरवायचे, पण त्याच्यात वागणूक नाहीये तशी की तुकारगुली करा, या सगळ्या गोष्टीचं. आणि गड किल्ले जतन होत नाहीये. आता जर गड किल्ले जतन जर नाही झाले तर नक्कीच पुढच्या पिढीला ते बघायला भेटणार नाही. आणि आपला इतिहासच मग हा लोपत चाललाय. मग पुन्हा माणसांना वेळ पण भेटत नाही गड किल्ले बघायला जायला. मग तुम्हाला पार्किंग, पिकनिक, मग आपला गड किल्ले त्यांच्या नाही वेळ तर मी त्यांना दारापर्यंत इकडे. म्हणजे लोकांना गड किल्ले फिरायला वेळ मिळत नाही, याची सोय म्हणून तुम्ही हा किल्ला बनवलाय. हे जे खाली स्ट्रक्चर दिसतंय काय? हे शौचकूप आहे. महाराजांच्या काळात सुद्धा आता प्रतापगडावरती 228 शौचकूप आहे. म्हणजे आपण म्हणतो की महाराजांच्या काळात काय नसेल, तर सगळं काय होतं महाराजांच्या काळात. हे माणसांना आता जर आपण एखाद्या गावाला जायचं म्हटलं तर पुढं कचरा दिसतो, घाण दिसती, आणि महाराजांनी सगळं करून ठेवलंय, फक्त ते माणसांना घेता येणं झालंय. मित्रांनो, कुठल्याही किल्ल्यावरती अस्वच्छता हे शिवाजी महाराजांना अजिबात पसंत नव्हती, आणि म्हणून महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर स्वच्छतेची खूप काळजी घेतली. महाराजांनी प्रतापगडावर जे शौचकूप बनवले होतं, म्हणजे अफजल बुरुज बनवलाय, त्याच्या लेफ्ट साईडला तुम्हाला 2-3 दिसतील, त्यातलं एक यांनी मॉडेल म्हणून बनवलेलं आहे. अशी 200 किती होती प्रतापगडावर? 228 टॉयलेट्स शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर बनवली होती. या मॉडेलने इथं बनवलेले प्रत्यक्ष बघता येईल आपल्याला. चला पुढची माहिती आपण घेऊया. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही प्रतापगडावर फिरता अशीच फिलिंग तुम्हाला येणार मित्रांनो. या लागेल. आता आपण जातोय अफजल बुरुजावरती. टेहळणी बुरुज, हाच तो बुरुज, निशान बुरुज पण म्हणतात याला, आणि वेगळा असतील याला. जसा प्रतापगडावर डौलानी भगवा फडकतो दिसतो तुम्हाला, तसाच फडकलाय. आता इथून आम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगा. ज्ञानेश्वर इकडे या. इथे आहे ना, व्हिडिओ करून का तो? मित्रांनो, वर रेंज नव्हती म्हणून आम्ही परत खाली आलेलो आहे. तो समोरचा बुरुज बघा तुम्ही. आता धनंजय आपल्याला प्रतापगडावरती कोणत्या ठिकाणी चोर दरवाजे आहेत, गुप्त दरवाजे आहेत, गुप्त वाटा आहेत, ज्या प्रतापगडावरती 5-25 वेळा गेलेल्या लोकांना पण कदाचित माहीत नसतील, तेवढ्या धनंजयने शोधून काढलेल्या आहे. त्यांनी अनेकदा प्रतापगड बघितलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून आपण भवानी देवीचं मंदिर, प्रतापगडचा बाले किल्ला, आणि वर तो आणि करून दगडांचा मारा करायचा. त्यांना
ते दरी खोऱ्यामध्ये जाऊन पडणार अशी अवस्था आहे. ही जी पांढरी रेषा आहे हा. ना ती पाऊलवाट आहे गडाच्या कडेला वाव. पाऊलवाटा. हा. आणि दुश्मन जर समजा आलेच तिकडनं तर इथं पाहून त्यांना वरून दगडाचा जर मारा झाला तर हा. त्यांचं ते काम वाव. झालं. असं अशा दोन जांग्या टेक्निक आहे. आणि लांग्या असे 2 प्रकार असतात किल्ल्यावरती. महाराज प्रत्येक गडावरती हा. पाण्याचं तळ आहे हा. आणि तिथे जसं प्रतापगड आहे तसं हे दिलेले आहे. वाव. बारीक पाण्याचं तळ दिलेलं आहे. आपण प्रतापगडाच्या भवानी देवीच्या मंदिराकडे जात असताना जे तळ दिसतं तसं सेम टू सेम तलाव इथं धनंजय यांनी बनवलेला आहे. पायऱ्या उंच वगैरे आहेत तर गडावरती कसं चढतो आपण. हा हे पुढे म्हणजे प्रतापगड आतापर्यंत आपण वेगवेगळे प्रति बघत होतो, पण किल्ल्याची एवढी भव्य दिव्य प्रतिकृती बनवणारा हा जगातील पहिला मावळा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील शिवभक्तांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा प्रयोग आहे. चला प्रतापगडावरच्या भवानी देवीचं इथं मंदिर पण आहे. मी पुढे सरकतो, चप्पल काढून दर्शन घेतो तुळजाभवानीचं. आणि धनंजय त्याचं दुःख सांगतो. मित्रांनो, माझ्याकडे पैसे असते तर मी छानपैकी मूर्ती घेऊन आलो असतो, पण यांनी स्वतः त्याच्या हाताने जशी जमेल तशी पैशावर ती मूर्ती बनवलेली आहे. धनंजय काळजी करू नका. महाराष्ट्रातील शिवभक्तांना हे माहीत नव्हतं की तुम्ही एवढा सगळा त्याग बलिदान केले. आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाईल, सर्वांना मदत करायचा प्रयत्न करतील. तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतलेला आहे. आता आपण हा जसा प्रतापगडावरती यशवंतराव चव्हाणांनी भारताचे पहिले प्राईम मिनिस्टर नेहरू यांना घेऊन येऊन प्रतापगडावरती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा केला होता, तसाच पुतळा या प्रतापगडावरती या मावळ्यांनी उभा केलेला आहे. आपण हा पुतळा बघू शकता. नाना, एवढा मोठा भव्य दिव्य पुतळा तुम्ही कुठून आणला? खरं तर हा पुतळा शोधण्यासाठी हा माणूस एकदम अवली आहे. हा म्हटलं की ना जो प्रतापगडावर सेम प्रतिकृती आहे, सेम तशीच प्रतिकृती आम्हाला पाहिजे. आम्ही खूप फिरलो, खूप सर्च केलं, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. कोणी 5 लाख सांगा, कोणी 8 लाख सांगा, कोणी 4 लाख सांगा. मग आम्हाला असाच एक फोन आला की वाघोलीमध्ये असा सेम पुतळा आहे. तर त्या विचाऱ्या माणसाने आम्हाला आडवेळ न घेता 2 लाखापर्यंत आम्ही हे करतो म्हटला की तुम्हाला ही मूर्ती देतो म्हटलं आम्ही. मग त्यांनी विचाराने दिली आम्हाला मूर्ती, किंवा म्हटलं बाबा परत आणून द्या, तुम्हाला मी निम्मे पैसे परत हे करल. म्हणजे त्यांनी केली मदत. आपला एक मराठी माणूस म्हणून, म्हणजे एक साधा मूर्तिकार मित्रांनो, त्यांनी सुद्धा त्याच्या खिशात हात घातला. ते म्हणले 5 लाख रुपयाचा पुतळा आहे, 2च लाख रुपये तुम्ही द्या आणि तुमचं काम झाल्यानंतर तो पुतळा परत आम्हाला दिला तरी अर्धे पैसे आम्ही तुम्हाला परत देऊ. प्रत्येक मराठी माणसाकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की तुम्ही शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी जे लोक काम करतात त्यांना पुन्हा फुलाची पाकळी मदत केली पाहिजे. मी धनंजयला नंतर विनंती करेल ते त्यांचा मोबाईल नंबर, इथलं GPS लोकेशन आम्ही तुम्हाला शेअर करू आणि अकाउंट नंबर पण शेअर करू, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट इथे येता येईल, डायरेक्ट फोन करता येईल आणि पैसे डायरेक्ट तुम्ही धनंजय बर्वे यांच्या अकाउंटला टाकायचे. म्हणजे ऍक्च्युअली आपण किल्ल्यावर फिरतो तशीच दमछाक माझी इथं होती. असाच किल्ला बनवलेला आहे. ज्या पायऱ्या आहेत त्या ओरिजिनल उंच उंच पायऱ्या. म्हणजे प्रतापगडावरच्या पायऱ्या जेवढ्या उंचीच्या रुंदीच्या आहेत तेवढ्याच उंचीच्या इथं पायऱ्या बनवलेल्या आपल्याला दिसतात मित्रांनो. म्हणजे मानलं पाहिजे मावळा गरीब आहे, परंतु बुद्धीनं खूपच सुपीक दिसतोय, बुद्धीनं श्रीमंत आहे आणि शिवाजी महाराजांवरती याचं प्रचंड प्रेम आहे. आता आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणार आहोत. वरून खाली की प्रवेशद्वार सुद्धा त्यांनी आकर्षक बनवलंय. आकर्षक म्हणजे सायंटिफिक बनवलंय असं म्हणेल. धनंजय, इथून पूर्ण माहिती सांगा की हे प्रोजेक्ट तुम्हाला कसं सुचलं आणि कसं कसं हे कृतीमध्ये येत गेलं. पाठीमागे भगवा डोलाने फडकताना दिसेलच आपल्याला. थोडं पाठी जाऊया का अजून? सर, साताऱ्यामध्ये 25 फूट उंच बनवला होता मी प्रोजेक्ट. ते ओबडधोबड होता, त्याला म्हणजे कला अशी नव्हती, पण तरी एवढं प्रेम माणसात होतं की 15-20 दिवसामध्ये 25,000च्या वरती माणसं येऊन गेले. आपण महाराजांसाठी काम करतो, पैसा हा विषय नाही. आणि त्यांचं ते कौतुक पाहून, म्हणजे माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप पाहून म्हटलं आपला कारागीर आहे आणि महाराजांचं काम करायला काय हरकत नाही. आणि त्याच उत्साहानं मी इथे पुण्यामध्ये एवढा प्रोजेक्ट मोठा केला की जीवाची ती पूर्ण म्हणजे जागा मी शोधत होतो आणि साहेब भेटले आणि त्यांनी जे मला दाखवलं का जेणेकरून बाबा महाराजांचं खरंच एवढं वैशिष्ट्य आहे की त्यांना फक्त सांगितलं की मला महाराजांचं काम करायचंय आणि त्याच्यावरती तुला काय पाहिजे, कोणती जागा कुठे पाहिजे, तर ते लोकेशन पण मी इथं म्हटलं ही जागा हवी मला. तर त्यांनी त्या पद्धतीने
नानांचं कौतुक करतो की जेव्हा शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करायचं होतं त्यावेळी सुद्धा महाराष्ट्राच्या दराखोऱ्यातले मावळ मधले सगळे पैलवान महाराजांच्या पाठीशी उभे राहिले. आज पैलवान फाउंडेशनचे हे कार्यकर्ते सुद्धा उभे राहिले आणि महाराष्ट्रातील तमाम पैलवानांनी जरूर सहकुटुंब इकडे या आणि बघा. खरोखरच म्हणजे पैलवान फक्त तालमीमध्येच कष्ट करतो असं नाही, तर हे पैलवान शिवाजी महाराजांच्या आजच्या स्वराज्यासाठी सुद्धा असंच छातीचा कोट करून उभे येतं आणि कोट रुपये ज्यांच्याकडे आहेत ते सुद्धा करू शकत नाहीत, ते नानांनी करून दाखवलेले. या मावळ्याला मदत केलेली दोघांच्या चांगल्या कॉन्टॅक्ट मधून हा किल्ला तयार झाला. आपण गडाचा घेरा पण दाखवू सगळा, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना अंदाज येईल की नक्की किती भव्य दिव्य असा हा किल्ला बनलेला आहे. 250 ते 300 माणसं एकावेळी या किल्ल्यावरती सहज फिरू शकतात, फेरफटका मारू शकतात. याच्यावर 2 प्रसंग दाखवलेत. प्रतापगड म्हणलं की अफजल खाना प्रसंग आलाच, या बाजूला शिवाजी महाराजांचा राज्य दाखवलेला आहे आणि ह्या प्रतापगड किल्ल्याच्या आतमधल्या देवड्या आहेत. आता मी मुख्य दरवाजातून खाली उतरतोय आणि रिवर्स तुम्हाला मी कॅमेरा फिरून दाखवू. प्रतापगडाचा मुख्य दरवाजा तोडताना सुद्धा लाकडी मणक्याचा वापर करायचा, ते इथं जागा सुद्धा ऍडजस्ट होत नव्हती अशी. लागला नाही पाहिजे दरवाजाला. म्हणजे ती शिवाजी महाराजांची एक ती इंजिनिअरिंग होती म्हणायचं. मी आता तुम्हाला प्रतापगडच्या दरवाजाची जी रचना आहे ती दाखवतो मित्रांनो. सेम टू सेम आपण प्रतापगडावर गेल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच. जागा बारीक का दाखवली, शत्रू आतमध्ये येऊन. तर ही वाट अशी चिंचकोळी असते जेणेकरून शत्रूची संख्या कंट्रोलमध्ये करता येते आणि हाती तर वर येतच नाही, परंतु ओंडका जरी मारायचा म्हणला 5-50 लोकांनी उचलून तर तो ओंडका उचलून मागे फिरायला जागा नाही आणि वर पण आला तर वरून तेलाचं उकळतं तेल टाकायचं. हा, हे वर जे लांग्या दिसतात तुम्हाला तिथून शत्रूवरती उकळतं तेल टाकलं जायचं. ज्यांना प्रतापगडापर्यंत जायला वेळ नसेल त्यांनी जरूर अशा ठिकाणी यायचंय आणि हा किल्ला बघायचा. उद्या रविवार आहे, परत पुढे होळीच्या वगैरे सगळ्या सुट्ट्या आहेत. हा, परत दाखवायला सांगतो त्याला आपण. अरे मित्रांनो, आपल्याला किल्ला दाखवायचा आहे, तुम्ही कशाला मध्ये मध्ये प्रॉब्लेम करताय? इट्स रॉंग. असं नाही चालत. ते तुम्हाला टीव्ही द्यायचं, जरा मोठी कामं केली की आपण मोठे. ते प्रेक्षकांना काय दाखवायचं? आपल्याला किल्ला दाखवायचा आहे. या ना, तुमची मुलाखत घेतो ना खाली सेपरेट, मी काय प्रॉब्लेम नाही. या. हा, आता मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो प्रतापगडचा खालचा घेरा. ऍक्च्युअली प्रतापगड गेल्यासारखं वाटेल. प्रतापगडावरती जशी खाली झाडी आहे तशीच झाडं वगैरे यांनी बनवलेली आहेत. तिकडे निशाण फळकताना तुम्हाला दिसतंय. हे प्रतापगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. इथून आपण वर जातो. हा, येस. शत्रू जरी आले तर दरवाजा कुठे हे शोधण्यासाठी त्यांना हे शोधावं लागत होतं. हा, मग जरी किती इथून जोरात गेले तरी तिथं ते स्ट्रक्चर असं आहे की डायरेक्ट वाव. म्हणजे हा सगळा रचना आहे तसं. प्रतापगड, इंजिनिअरिंग हा, प्रतापगड किल्ल्याचं दर्शन तुम्हाला पुण्यात आता होणार आहे. हा, आणि गाडी पार्क करून एक 5 फुटावरती लगेच तुम्हाला प्रतापगडाचं प्रवेशद्वार लागतंय. आता आपण प्रतापगडाची भुयारी मार्ग येतं त्यातल्या एका मार्गातून जातोय. आपण पहिलं भुयारी मार्गाला गणेशाचं दर्शन घेऊया. किती आहे आतमध्ये? किती लांब आहे? आहे बरेच नेट आहे. ज्ञानेश्वर रेट चालेल का? बाहेरून दाखवू आपण. नाही, अंधार येईल, नाही रिस्क येईल. लाईट आहे, फक्त जराशी आतमध्ये आलात ना नंतर सगळं कळतं. मग ज्ञानेश्वर रेंज आहे का मला सांग. बरं का? आहे. हा, या. चल इथे पहा. बर, चला. इथे पहा ना, वाकून पहा ना. इथे धनंजयने काय बनवलंय बघा. इथून तुम्हाला गणपती दर्शन होईल. केदारेश्वर मंदिर वरती आहे, हा, पण इथे आपण जागेवर खाली दिलेले आहे. येस. इथे हा, हे पहा. ओके, चला. आता याच्यातून बघा शिव मंदिर इथे बनवलेलं आहे. गडाच्या वरती आहे. हा, माणसांना गरम होऊ नये हा, म्हणून आपण ती अगदी या भुयारी मार्गामध्ये लोकांना गरम होऊ नये म्हणून धनंजय इथं पंख्याची व्यवस्था केलेली आहे. स्ट्रक्चरचं फाउंडेशन आहे. हा, आणि महाराजांचा जीवनाचं जडणघडण हा, आपण इथून सुरुवात करते. येस. इथे शिवाजी महाराजांचं चरित्र दाखवायचा पण प्रयत्न केलाय. इथं शिवजन्मापासून सुरुवात होती. म्हणजे प्रतापगड किल्ला दाखवता आपल्या मुलांना पूर्ण शिवजन्म ते शिवराज्याभिषेक हा सगळा महाराजांचा प्रवास दाखवता येईल असं काम केलेलं आहे. आपण इथून बघितलं ह्या हॉलमधून तर महालक्ष्मी मंदिर आतमध्ये दाखवलेलं आहे. प्रेक्षक बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे आपण युरोप अमेरिकेला फिरायला जायची मित्रांनो गरज नाही. आपल्याकडे एवढे अवलिया मावळे आहेत, त्यांच्या कलाकृतीला दाद दिली तरी आपण खूप काही कमवल्यासारखं होईल.
लहान मुलांना हल्ली कार्टून आणि गेम्स खेळायला आणि महाराजांनी लहानपणी काय केलंय हेच तर ते शूरवीर याच्यामुळे झालेत की लहानपणी जे भेटलं शिकायला. आता जर गेम आणि कार्टून खेळले तर मुलं असेच होते. येस, धनंजयचं स्पष्ट म्हणणं आहे की लहान मुलांना कार्टून दाखवले तर ते कार्टून होतील आणि त्यांना शिवाजी महाराज दाखवले तर शिवाजी महाराज घडतील. अचानक जर शत्रू आला तर अचानक हल्ला करायचा. येस, आणि शत्रू एक रूप दिला नाही कारण का तर कोणी चुकू नये म्हणून, नाही तर मग लगेच तिकडून येस 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 हा अर्थात भुयारी मार्ग फसवे असतात पण येणारे शिवभक्त इथेच अडकून पडू नये, चुकामुक होऊ नये म्हणून धनंजयने एकेरी मार्ग ठेवलाय. सर महाराजांनी जे रक्तदान केलं त्याचं कारण होतं की माणसं देवाला नवस करताना कोंबडं बकरं कापतात आणि ते महाराजांचं हे नव्हतं की कोंबडं बकरं कोणाचा नाहक देवाला बळी देऊ नये, म्हणून त्यांनी स्वतःचं रक्त देऊन त्यांना सांगितलं की जर काय करायचं असेल तर स्वतःने हे करा, दुसऱ्यांचा बळी घेऊ नये. म्हणजे शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचाच कार्यक्रम केला की दुसऱ्याचा बळी देण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं रक्त सांडायला शिका. रक्त लागत नाही पण जर एवढं असेल तर मग स्वतः हे करून बघा मग काय होतं ते पहा. तुम्हाला हा इतिहास कुठून कळला, हा सायंटिफिक इतिहास? हा सर मी वाचलं एका ठिकाणी. माझं पुस्तक होतं का? नाही, मला वाटतं गुरुदत्तांचं होतं. बरं त्याच्यामध्ये पण कुठून तरी तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली आणि तुम्ही जे सांगता ते सायंटिफिक आहे. हो अगदी अगदी परफेक्ट आहे. कारण शिवाजी महाराजांना कोंबडं बकरं मारणं पसंत नव्हतं, हे सगळे वळण हल्ल्यासाठी होतं. तर आता आपल्या घरात 2 दिवस पाणी नसलं तर किती त्रास होतो. 6 महिने जवळ सिद्धीजीवरनी पन्हाळगडाला वेढा लावला होता. मग शत्रू आपण मावळे आतमध्येच अडकून व्हायचे, बाहेर गेलं का लगेच उडवायचे मारायचे. मग आतमध्ये पाणी कुठून भेटायचं? मग हा भुयारी मार्ग आहे, दगडाला कुठेतरी ओलावा असतो, ओलाव्याला जर खड्डा केला खळगे केलं तर त्याचा पाझर होऊन पाणी तयार व्हायचं तिथे आणि ते प्यायचं. तसं मग मी पण इथं हे केलं, ओलावा केला, खड्डे केले आणि त्याचं पाणी साचायचं. पण काय होतं, मुलं पाणी उडवतात म्हणून बंद करून देवदर्शन आहे तिन्ही पण. म्हणजे हे शिवाजी महाराजांनी गडावरती सैनिकांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी मिळावं यासाठी जे रेन हार्वेस्टिंगचे प्रयोग केले त्या संदर्भातला एक उपक्रम दाखवतोय. आणि आतमध्ये आणखी काही गोष्टी येतं ते आम्ही दाखवतोय. काय आतमध्ये याच्या कोणते? म्हणजे का केलं, बजरंगबली आहे. म्हणजे बजरंगबली आहे, बजरंगबलीचं दर्शन घ्या. साईबाबा आहे, गणपती आहे, विठ्ठल रखुमाई पण आहे. म्हणजे धनंजयने दोन्ही पण कामं केली बाबा. जर थोडी जरी चुकी केली असती महाराज कोण म्हटलं नसतं. संत संगती फार गरजेची. आणि हे सगळं इकडे शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून जी सुटका आहे, शिवाजी महाराजांच्या इतिहासातील जो खूप भयावह प्रसंग होता, महाराज ज्याच्यातून जीवना मरणातून वाचून पुढे आले, तो प्रसंग दाखवलाय. आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका. खाली बघूया आपण. हे कोणाचा एक प्रसंग दाखवलेला आहे. ही जीवनात कोणतंही काम करायचं स्ट्रक्चर जर असलं येस सक्सेस होतात. धनंजयचं म्हणणं आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पहिलं ते चित्र तुमच्या डोक्यात तयार करा, मग ते प्रत्यक्षात आशीर्वाद येत आहे. इथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील आणखी काही प्रसंग दिसतात आपल्याला. हा घोडखिंडीचा प्रसंग आहे. बाजीप्रभू धारातीर्थी पडले त्यावेळेचा. हे शाहिस्तेखानाची फजिती आहे. आणि हे काय आहे धनंजय? महाराज शिवभक्त होते म्हणून ते शिवलिंग दिलेलं आहे. वाव. जसं आपण अमरनाथला जसं शिवलिंगाचं दर्शन घेतो की नाही, तसं अमरनाथचं शिवलिंग दर्शन पण इथं ठेवलेलं आहे धनंजयनी. सेम टू सेम केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांचे दैवतच भगवान शंकर होते. भगवान शंकराच्या पिंडीवरतीच अभिषेक करून, रक्ताचा अभिषेक, स्वतःच्या कोंबडे बकरं मारून नाही, म्हणजे निरपराध गरीब असहाय्य माणसाची किंवा ह्याची प्राण्याची बळी घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराची स्थापना केलेली नाही, स्वतःचं रक्ताचं शिंपण केलेलं आहे. ते शिवलिंग पण इथे दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हिमालयात गेल्याचा पण आनंद इथे देण्याचा प्रयत्न आहे धनंजयचा. जास्त आणि आपण गडावरती गेलो झेंड्यापाशी देवीला वळसा घातला आहे कारण पहिली प्रदक्षिण झाले कारण झेंड्याच्याच खाली देवी. अरे वा. जो प्रतापगडावरती जो निशाण फडकताना दिसतंय त्याच्याबरोबर खाली बुर्जा खाली ग्रामदेवता जशी असते तसं इथे तुळजाभवानीची आणि मूर्ती. आणि पैसे नसल्यामुळे धनंजयनी स्वतः त्याला जशी जमेल तशी बनवली. मित्रांनो, त्याच्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न करा, काय प्रॉब्लेम नाही. आपण बाहेर दाखवूया. शिवाजी महाराजांनी जे हे केलं होतं, सोन्याचा फाळ लावून नांगर चालवला होता, तो तुम्हाला दाखवतो. आता इथे तर आमची पराकाष्ठा होणार आहे मित्रांनो. एकदमच वाकून जावं लागतंय कारण चोरवाट भुयारी मार्ग म्हणलं की हे सगळं आलं. आणि आता मी तुम्हाला
प्रतापगड किल्ल्याच्या भुयारातून बाहेर घेऊन आलोय आणि पूर्ण स्ट्रक्चर मी तुम्हाला आता फिरून दाखवतो मित्रांनो. इथे वेगवेगळ्या किल्ल्यांचे प्रतिकृती हे दाखवले आहेत, फोटो दाखवले आहेत, तुम्हाला ढाली दिसत आहेत, प्रत्येक झेंड्याच्या खाली ढाली दिसत आहेत, इथे काही शस्त्र जमा केलेले तुम्हाला दिसत आहेत. हा, तुम्हाला फोटो काढण्यासाठी हातामध्ये भाला मिळेल, पगडी घालता येईल, मावळी पगडी. ही ढाल तुम्हाला हातात धरता येईल मित्रांनो. हे अशी ढाल धरून असं तुम्ही हातात तलवार घेऊ शकता आणि छानपैकी तुम्हाला फोटोग्राफीची पण धनंजयने व्यवस्था केलेली आहे. आणि आता मी तुम्हाला पूर्ण प्रतापगडाचा फेरा वरतो बुरुज दाखव. हे भगवा तुम्हाला फडकताना दिसतोय. आहात तंजावर, तहत पेशावर, आजच्या मावळ्याने उद्योजक व्हायचं आणि आहात ऑस्ट्रेलिया, तहत अमेरिका, ही आपली भूमिका आपण मांडली पाहिजे मित्रांनो. हे उद्योजक झालं तरच असं चित्र कायम आपल्याला ठेवता येईल, नाहीतर आर्थिक म्हणजे पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणजे सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. पण तरी धनंजयनं एवढी मोठी मेहनत केलेली आहे. नाना तुमच्यासारखे पैलवानपटीचे असल्यामुळे चला मी तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर दाखवतोय. हा धनंजय, आता हे एक्सप्लेन करा की नक्की हे पूर्ण स्ट्रक्चर आपण प्रेक्षकांना 2 मिनिटात दाखवायचे. आपण इथनं आलात आतमध्ये, हा ते वाकून येतो ना, हा मार्जाना मुद्रा हा. झाल्यासारखं आहे. अच्छा. मार्जाना मुद्रा करायला आपोआप होत असेल. हा हा आता आपण गडाच्या पायथ्याशी आहे, हा आपण शत्रू म्हणून जर लक्ष दिलं हा तर गडाच्या ह्या दऱ्याखोऱ्या, आजूबाजूला दऱ्याखोऱ्या आहेत, हा ह्याच्या पांढऱ्या लाईन दिसत, ह्या पाऊल वाटा आहेत. हा जर आपण दुश्मन म्हणून समजा पाहतोय तर आपल्याला सगळी माहिती होईल. हा. आपण गडाच्या पायथ्याशी जर आलो तर हा. आपल्याला पहिला प्रश्न पडेल, दरवाजा कुठे. हा म्हणजे दरवाजा शोधण्यासाठी आपण फिरत जाणार, तर फिरताना आपल्याला कोण पाहतंय हा हा एक विषय. हा. मग जर मावळ्यांनी वरती पहारे करताना त्यांनी पाहिलं हा आणि मग त्यांनी काय गनिमी कावा कशाला म्हणतात, काहीतरी पॉईंट वरती येऊन द्यायचं हा. आणि अचानक हल्ला करायचा. हा. मग तो बाणांचा असो, भाल्यांचा असो, दगडांचा असो. हा. आणि इथं समजा ही पाऊल वाट्या खाली दऱ्या आहेत, हा दगड जर यायला लागले का पळापळ होणार हा. आणि त्या दऱ्यापर्यंत जाऊन पडणार. असे वाव. हे गनिमी कावा. म्हणजे इथं 1000 शत्रू जरी असले हा. आणि 10-100 मावळे असले हा तरी काम व्हायचं. म्हणजे महाराजांचा हा गनिमी कावा होता. इथे आला तर तुम्हाला दरवाजा कुठे दिसणार नाहीये. हा हे स्ट्रक्चर पारदर्शक का दिसतंय, हा. की ती जोर हवा असती, हा. ती हवा पास व्हावी. जर हा. कपडा असता तर कपडा केव्हाच फाटून गेला असता आणि ते रोज काम करावं लागलं असतं. म्हणजे खरं तर हा मावळा आहे ना, मला असं 100% खात्री किंवा अंदाज आहे बरं का, की हिरोजी इंदलकरांच्या सोबत काम केलेला हा मावळा असला पाहिजे, जेणेकरून किल्ला बनवताना एवढ्या बारकाई की जर आम्ही पूर्ण स्ट्रक्चर जर हवा बंद केलं असतं तर हवेने ते फाटलं असतं, किल्ल्याच्या स्ट्रक्चरला धक्का लागला असता. म्हणून त्यांनी पारदर्शी बनवलेलं आहे असं पूर्ण स्ट्रक्चर फिरायचं पुण्याच्या आपल्याला. मार्गात जर तुम्ही हा. गेले असते हा. तर गरम किती झालं असतं हा. जर हवा नसते. आणि वाव. स्ट्रक्चर कळावं काय हा. चीज आहे. तुम्हाला अजूनही दरवाजा दिसत नाही हा. म्हणून शत्रूला समजू नाही म्हणून ते हा. असं दिलेलं आहे. वाव या आणि हा संपूर्ण परिसर पाहतोय आपण हा आणि याची भव्यता खरी इकडे मागे दिसेल. हा किती उंच आहे, कसं आहे. हा पूर्ण स्ट्रक्चर दाखवतो. तू कॅमेरा सगळं तिकडेच फिरव की खरोखर तुम्हाला प्रतापगडावर फिरल्याचा भास होईल. 50 फूट उंच आहे हा वरती. आणि इथून तुम्ही बघताय 50 फूट उंचीवरती तुम्हाला शिवाजी महाराजांचा ज्यांनी आपलं एक स्ट्रक्चर दिलं हा. सुद्धा हे झाला वेळा झाला हा होय. की एक स्लॅब टाकायचं 12 ते 15 फूट आपण उभं करू शकतो. हा त्यांनी 50 फूट एका एक उभं केलंय, ते पण एकदम इंजिनिअरिंगच्या पुढचं काम केलंय. ते म्हटले खाचा खागा होणार नाहीये, हा ते करू नको, एवढा खर्च करतोय वाया जाईल. हा सर महाराजांच्या वेळेस काय होतं, हा. काहीच नव्हतं. हा. तर एवढं काम केलं ना आपण, मग काय सगळं हत्यार असून सुद्धा आपण करू शकतो. मित्रांनो, भारी इंजिनियर या एक माळ्याच्या वर स्लॅब टाकतात ना अशा स्ट्रक्चरला. यांनी जवळपास 3 माळ्याचा स्लॅब तयार केलेला आहे. 5 माळ्याचं झालंय. 50 फूट उंचीवरती तुम्हाला वर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतोय. काय भव्य दिव्य डोकं लढवलंय प्रशांतनी, धनंजय बर्वे यांनी. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला प्रतापगड फिरल्याचा फील येईल असं बनवलंय. अर्थ की मुलांना हे कळावं स्ट्रक्चर काय प्रकारे. आज मी सुद्धा कुठे गेलो तर हे स्ट्रक्चर कसं बनवलं असं असा विचार करत असतो. म्हणजे धनंजय जे सांगतायत त्याचा अर्थ असा आहे की हे स्ट्रक्चर कसं बनवलंय हे आपल्या पोरांना कळावं म्हणून त्यांनी थोडंसं पारदर्शी ठेवलंय. व्हेंटिलेशन पण मिळतंय. माझी विनंती आहे पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील 100 किलोमीटर मधल्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना की इंजिनिअरिंगचे केस स्टडी म्हणून तुम्ही जरूर या आणि हे स्ट्रक्चर जरूर बघा की वेगवेगळे प्रयोग कसे केले जातात इंजिनिअरिंग मध्ये. वेल्डिंग पण केलेली नाही, कटिंग केली नाही. ते म्हटले Cutting नाही, welding हे हा. मटेरियल असं आहे की याला कटिंग करायचं नाही, वेल्डिंग करायचं नाही आणि हे साईज त्याच पद्धतीने साईज आहे आणि आपण त्याच्यामध्येच बसवलंय. ते फिक्स जशी म्हणजे याच्यात गोल होऊ शकत नाही ड्रॉप म्हटलं. असतात ना आपले, हा ते फिक्स आहेत हा. साईज. तरी सुद्धा प्रतापगड आहे तसा बनवला. हे महत्त्वाचं होतं. एकही कटिंग न करता, एकही वेल्डिंग न करता. हा आणि शाळेचे शिक्षक काही येतात ना हा ते म्हणतात आम्ही वर्ष जे मुलांना शिकून समजून सांगू शकत हा. नाही, तुम्ही अर्धा तासात सांगू कसं शकता, पटून एवढं कसं काय मुलांना इंटरेस्ट वाटतो. म्हणजे
आता धनंजय सांगतायत त्यानुसार मला आणखी तुम्हाला विनंती करावी वाटते की ज्या ज्या लोकांच्या शाळा आहेत त्यांनी 1 दिवसाची सहल किंवा 4 तासाची सहल शाळा चालू असताना ऑन ड्युटी पण तुम्ही काढू शकता आणि पोरांना शहरामध्ये म्हणजे तुम्हाला एवढं लांब सहल नेता येणार नाही. पण धनंजय सांगतोय तसं जर शिक्षकांनी आणि प्राचार्य आणि संस्थाचालकांनी इंटरेस्ट घेतला तर प्रत्येक शाळेची एक सहल इथं आणा. इथे किती एंट्री फी आपण ठेवणार आहे? सर मुलांना 20 रुपये, ठीक आहे. 20 रुपये म्हणजे लहान मुलांसाठी केवळ 20 रुपये फी ठेवलेली आहे. तुम्ही अख्खी शाळा घेऊन तुम्ही इथे या आणि सहलीसाठी एक चांगली संधी उपक्रम धनंजयनी चालू करून दिला आहे. हे प्रतापगडाच्या खाली जसं आपण स्ट्रक्चर बघतो तसं तुम्हाला दिसतंय. वर निशाण फडकताना दिसतंय आपल्याला भगवा झेंडा शिवाजी महाराजांचा. हा आणि ही ओरिजिनल झाड आहे बरं का, तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहेत ना. हा यांना पाणी कसं घालायचं हे खूप अवघड काम आहे. पण उन्हाळ्यात कसे शिवाजी महाराज किल्ल्यावरती त्यांचे मावळे झाडं जगत असतील तेच अग्निदिव्य तुम्ही पार पाडताना दिसतंय. शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी तुम्ही हे सगळं केलेलं आहे. जो आपण दाखवलं हा हल्ली झालंय काय हा माणसं म्हणजे काही रोज पिझ्झा बर्गर काही हा. खातात. ज्या दिवशी शेतकरी बंद होईल ना हा त्या दिवशी काहीच भेटणार नाही. हा शेतकऱ्यांची आत्महत्याची वेळ येते. हा खरा कष्टकरी शेतकरी कधी आत्महत्या करत नाही. 4-5 वर्ष झाले काही जर भेटलं नाही उत्पन्न तर त्याला पर्याय. पण मग शेतकऱ्यांना असं अवस्था दिली. महाराजांनी त्यावेळेस सोन्याचं नांगर चालून मित्रांनो कृषीप्रधान देश केला होता. धनंजय तुम्ही शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराची सुरुवात सोन्याचा फाळ लावलेला नांगर चालून केली होती. त्या नांगराची सुद्धा प्रतिकृती केलेली, याला सोन्याचा कलर लावलेला आहे. आणि मेसेज आज आहे की जगाचा पोशिंदा शेतकरी जगला पाहिजे. तो आत्महत्या करताना याचं स्केचिंग पण काढलेले आहे. पेंटर नाही पण मित्रांनो हा माणूस पेंटर पण नाही हो, यांनी पेंटिंग पण एवढी छान केली. तो मूर्तिकार नाही, तो मूर्ती पण एवढी चांगल्या म्हणतो. हा इंजिनियर पण नाही तरी हे सगळं करतो. स्वाभाविक आहे, शिवाजी महाराज जो प्रेम करतो त्याला जगात आश्चर्य काय, फक्त मनात भावना पाहिजे. आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे पण जाऊया आणि मग इथे जमलेले काही नागरिक आहेत विद्यार्थी त्यांची पण आपण मुलाखत घेऊ छोटीशी. हा मुख्य दरवाजा आपण प्रतापगडावर जातो. तिथे आम्ही आतून बाहेर चाललेलो आहे. तुमची मुलाखत घेणार आहेत आम्ही. हे पूर्ण आता बाहेरून स्ट्रक्चर दाखवता येईल आपल्याला. या हे पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवतोय. आपण सहल घेऊन आलात तर गाड्या पार्क करायला सुद्धा जागा आहेत. इथे एक तोफगाडा ठेवलेला आहे. इथे समोर एक स्ट्रक्चर आहे. तुम्ही प्रतापगडावर गेल्यावर तुमच्या लक्षात येईल. अच्छा, आणि ही तोफ जिवंत आहे, उडताना दाखवते आम्हाला. मित्रांनो याचा लाईव्ह डेमो दाखवतोय धनंजय आपल्याला. ही तोफ कशी उडते जरा बघूया आपण. हा जरा लांब थांबलो तर स्ट्रोक दिसेल. हा ज्ञानेश्वर इकडूनच कॅमेरा घे, म्हणजे असं उडताना तो गोळा पण तुला दाखवायचा आहे. जसा उडेल ना तसा तुला लाईव्ह दाखवायचा आहे. हा तोफगडा मित्रांनो धनंजयच्या इंजिनिअरिंगचं खूप मानलं पाहिजे. खरं तर भारत सरकारने यांना बोलवून घेऊन यांच्या या ज्ञानाचा प्रचंड उपयोग करायला पाहिजे की आजच्या काळात सुद्धा तो तोफ उडून दाखवतो आपल्याला छानपैकी. तोफ गोळा आहे तो. म्हणजे DRDO भारताचे संरक्षण खातं जे आहे त्यांनी खरं तर अशा मावळ्यांना सोबत घेऊन आणखी नवीन प्रयोग करायला हरकत नाही. लाईव्ह आपल्याला डेमो दाखवतोय धनंजय. या तोफेतला हा गोळा कसा उडला जातो. थोडीशी हवा असल्यामुळे बत्ती द्यायला थोडासा शिलगावाला वेळ लागतोय. धनंजय डेमो दाखवतोय तुम्हाला. त्यावेळी कशा तोफा उडवल्या जायच्या. त्यावेळी जे तोफ उडवण्यासाठी जी मोठी मशाल असायची त्याला कोलीत म्हणतात, कोलीत. आणि जे लोक ते कोलीत सांभाळायचे त्यांचं आडनाव पुढे कोलते पडलं. म्हणजे महाराजांकडे प्रत्येक डिपार्टमेंट सांभाळायला स्पेशल माणसं असायची आणि त्यांना तीच आडनाव मिळायची. हा ठासून दारू भरले जायची. हा तर जेवढी जास्त दारू तेवढा तो गोळा पुढे सरकला जातो. त्याला लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवतोय. या तोफेचा गोळा या तुम्हाला तोफेवर दिसतोय. हो शाबाश. तोफेचा गोळा ते शेडवरती लागून तो पडू नये म्हणून इथे समोर एक पाईप लावला होता, त्याला धडकून तो इथे खाली पडलेला आहे. परंतु हा येस. तर मित्रांनो लाईव्ह डेमो दाखवलेला आहे धनंजयने. तोफ कशी उडवली जायची त्या काळामध्ये. आणि खरोखरच शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा गोलंदाज प्रमुख हा माणूस असला पाहिजे. समोर जे स्ट्रक्चर आहे धनंजय ते काय नाना.
ना ही अफजल खानाची कबर आहे का? नाही नाही अफजल खानची कबर तर तिकडे आहे, पण आपल्याला ते दाखवलेली हा, आहे तिकडे. अफजल खानाची कबर दाखवताना ना आपल्याला कायदेशीर अडचणी येत आहेत. हो, हो. आणि हे स्ट्रक्चर काय आहे? हे सर कोणी आलंच हा. वयस्कर माणसं वगैरे हा. त्यांना सावली इमर्जन्सीसाठी तर आपण त्यांना तिथे रेस्टिंगसाठी देतो बसायला. असाच शामियाना शिवाजी महाराजांनी अफजल खानासाठी सजवलेला होता. कायदेशीरित्या तुम्हाला त्याची कबर वगैरे दाखवता येत नाही, पण शामियाना कसा बांधला असेल याचा एक डेमो दाखवायचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला किल्ल्याचं मुख्य दाखवतो. हा स्पेस तुम्ही सगळा बघून घ्या. किल्ल्याच्या पायथ्याला अशा छोट्या सैनिकांना थांबण्यासाठीच्या टेळीच्या सैनिकांसाठी तात्पुरत्या विश्रांतीची व्यवस्था केलेल्या असायच्या, त्याही तुम्हाला दिसतात सगळ्या छानपैकी. मी आता तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जातोय. एकदम रोड टच स्ट्रक्चर आहे. तुम्ही शाळेच्या मुलांना वगैरे सगळ्यांना घेऊन येत चला, दाखवा. शोकांतिका तीच आहे की ह्या जिल्ह्यातल्या कमीत कमी मुलांनी तरी शाळांनी यायला पाहिजे, ते पाहिजे पाहिजे. नाना आपल्याकडे जागृती असती तर शिवाजी महाराजांचा इतिहास कुठल्या कुठे आपण घेऊन गेलो असतो, पण हरकत नाही. आता मी पण गेले 18 वर्षे बघतोय, हे सगळं काम करतोय, महाराजांच्या प्रेमापोटीच करतोय. इकडे दोन तुम्हाला हे दिसतील, तोफा दिसतायत तुम्हाला. इकडे एक तोफ आहे, इकडे एक तोफ आहे, आणि या तोफांचे 2 डेमो तुम्हाला दाखवलेत. ही पूर्ण तटबंदी दाखवलेली आहे आणि हे प्रवेशद्वार दाखवलेलं आहे. हे इथे त्यांनी होर्डिंग लावलेले आहे. ज्यांच्या सहकार्याने हे काम उभं राहिलेलं आहे त्यांचा ऋणनिधी तिथं केलेला आहे. महाराष्ट्रातील तमाम शाळा कॉलेजेस, प्रॅक्टिकली इंजिनिअरिंगच्या पोरांनी इंजिनिअरिंगच्या शाळा कॉलेजांच्या सहली इथं जरूर याव्यात अशी मी आपल्याला नम्र विनंती करेल. धनंजय, मला तुमचा फोन नंबर सांगा आणि बँक अकाउंट डिटेल सांगा. सर माझा नंबर आहे 8412952154. हा, आणि माझं IDBIचं बँक अकाउंट आहे. IDBIचं बँक अकाउंट आहे. ते अकाउंट नंबर सांगा तुम्ही, किंवा आम्ही ते स्क्रीनवर टाकू. हो हो. ठीक आहे. ज्यांना अकाउंट नंबर पाहिजे आणि इथलं GPS लोकेशन पण आम्ही फेसबुकच्या आमच्या पेजवरती तुम्हाला शेअर करतोय. धनंजयचा फोन नंबर, धनंजयचा अकाउंट नंबर आणि धनंजय यांचं इथलं या स्पॉटचं हिंजवडी मानमध्ये नाही, हा मान रोडला आहे. हिंजवडी पासून मान रोडला, म्हणजे हिंजवडी फेज 1, 2, 3 इथं कामाला येणारे दररोज 5 लाख इंजिनियर आहेत. किमान त्या इंजिनियर लोकांनी तरी बघूया आणि या प्रोजेक्टला काय मदत करता येईल ते आपण करूया. पहिल्यांदा कसं वाटतं तुम्हाला की तुमच्या जागेमध्ये किंवा तुमच्या सहकार्याने एवढं मोठं प्रोजेक्ट धनंजयांनी साकारले? तर मी ही जागा पहिली माझी रेंटने दिली होती, भाड्याने दिली होती एका कंपनीला. बरं, हा आला एकाच्या ओळखीने की पहिलं असं आहे म्हणून तो जागा शोधत होता. खूप ठिकाणी जागा शोधली मी, त्याला मी 2-3 स्पॉट त्याला दाखवले मी. त्याला ही जागा पसंत पडली की म्हणला साहेब ही जागा आपण जर केली दिली तर बरं होईल. मी जे माझं भाडेकरू होता थोडक्यात त्याला मी म्हणलं बाबा राम राम, मला असं एक प्रोजेक्ट करायचा आहे, तर तू थोडंसं जरा थांबला तरी चालेल. मित्रांनो, पहिलवानांना खरंच मानाचा मुजरा करूया. त्यांना मिळणारं भाडं त्यांनी कॅन्सल करून धनंजयला मदत करण्यासाठी ही जागा उपलब्ध करून दिली या प्रोजेक्टसाठी. तर मग ते मला वाटलं की हा कसा बनवतोय काय बनवतो, थोडं मनात माझ्या थोडी शंका होतीच की सेम प्रतापगड बनवणं किंवा त्या टाईपचं ते हाईटचं ते बनवणं थोडं अशक्य चॅलेंज वाटत होतं. आणि तो एक अवली माणूस की तो कसा काय करू शकतो. आज आपल्याकडे लाखो करोडो रुपये असताना आपण कुठलं करत नाही प्रोजेक्ट. ह्या माणसाकडे सकाळी भाजी केली तर संध्याकाळी भाजीला त्याच्याकडे पैसे नाहीत, राहायला घर नाही, अशा परिस्थितीत तो माणूस कसा करणार हे माझ्या डोक्यात थोडं हे होतं. पण त्यांनी त्याच्या कष्टाला जिद्दीला मानलं पाहिजे. त्याला माझा सलाम, मुद्रा मानाचा त्याला त्यांनी हे खूप केलंय. तर लोकांना एवढीच विनंती आहे की लोकांनी येऊन ते पाहावं की 200 किलोमीटर जाण्याहून प्रतापगड पाहता येणार नाही, तो इथं त्यांनी सेम प्रतापगडची प्रतिकृती बनवलेली आहे. ती यावं, लोकांनी पाहावं, त्याचा आनंद घ्यावा. त्याच्यात त्याला मला समाधान आहे. हेच मोठे आमच्या भाग्याचे. 1.25 लाख रुपये स्ट्रक्चरचा महिना चालू आहे, महिन्याला 1.25 लाख रुपये भाडं चालू आहे. 7 लाख रुपये आता त्याचे थकलेत. माझ्या यांनी जेवढे जमत तेवढे मी टाकले, त्यांनी पण टाकले. आता काही लोकांनी म्हणजे मित्रांनो, या स्ट्रक्चरला महिन्याला 1.25 लाख रुपये भाडं आहे. कारण ज्यांचं यांनी भाड्याने आणलेले त्यांना पण काहीतरी खर्च येत असतो. जवळपास 7 लाख रुपये भाडं देणं थकलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी सहली घेऊन या, शाळा कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजच्या. उद्योजकांनी पण भेटी द्या, सहकुटुंब भेटी द्या. धनंजयचं हे कर्ज पण फिटलं पाहिजे आणि हे प्रोजेक्ट वर्षभर आपल्याला पाहायला मिळेल याच्यासाठी शिवभक्तांनी शिवप्रेमींना प्रयत्न करायचे. धनंजय आणि नानांनी खरं तर फक्त 50 रुपये एंट्री फी ठेवली आहे. पण मित्रांनो, तेवढं देऊन तुम्ही प्रवेश करू नका. पूर्ण किल्ला बघून गेल्यानंतर सहज खिशात हात घालूया. 1000, 500, 2000 जे आपल्याला
सहानुभूतीपूर्वक आदरपूर्वक या उपक्रमाला आणि शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आपल्याला जी काही मदत करता येईल ती आपण सगळ्यांनी जरूर केली पाहिजे अशी मी भावना व्यक्त करतो. मी माझ्यापासून सुरुवात केलेली आहे आणि साहेब मी नाना मी तर जाईल तिकडे. खूप खूप आभारी आहे की तुम्ही आल्या लोक काय आता आम्ही पाहतो तर येणं तर मुश्किल. आता मगाशी उदयनराजे खासदार आपले साताऱ्याचे जे महाराजांचे वंशज आहेत ते येऊन गेले, त्यांना पण आम्ही व्यथा मांडल्या. आता पाहूया ते काय करतात ते. तर तुम्ही आल्या तुम्ही स्वतः एक 10,000चा चेक दिला, आमचं मन भरून आलं की तुमच्यासारखी लोक जे आहेत ते महाराजांचं जे जिवंत ठेवण्याचं जे काम करतात त्याला आमचा मानाचा मुजरा. तुम्ही याला एवढं पाठबळ दिलं त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. इथं आल्यानंतर कळालं की तुम्ही येताय म्हणून, मला माहिती नव्हतं खरं तुम्ही येताय म्हणून. तुम्ही आलात, याची व्यथा लोकांपर्यंत पोहोचवली फेसबुकच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मित्रांनो, मला धनंजयच्या उपक्रमाबद्दल रात्री 10:15 वाजता माहिती मिळाली. मी माझ्या ऑफिसची आणि बाकी दुपारची प्रेस कॉन्फरन्स बाकी सगळं संपून ताबडतोब संध्याकाळी 6च्या वेळी इथं पोहोचलेलो आहे. आता याच्यानंतर पण मला लगेच दुसरा एक कार्यक्रम जायचा डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचं, त्यांचा तो फॅशन शो, त्याला चीफ गेस्ट म्हणून जायचंय. सयाजी शिंदे सयाजी हॉटेलमध्ये वाट बघतायत. आपला हा कार्यक्रम संपून आम्ही मग त्यांच्यासोबत दुसरा कार्यक्रम करणार आहे. पण धनंजय, तुमच्यासारखे महाराष्ट्रात जगाच्या पाठीवर जिथे शिवाजी महाराजांचं काम करणारे मावळे असतात, मला जिथे ते कळलं की मी तिथे धाव घ्यायचा प्रयत्न करतो. अर्थात माझे काम धंदे समान. मी साहेब बिल्डर नाही, मी काय राजकारणात नाही, मी साधा लेखक आहे, शिवाजी महाराज इतिहास सांगत फिरतो. पण पुन्हा फुलाची पाकळी, मी महागड्या गाड्या वापरत नाही, मोठा बंगला 5 कोटीचा बांधत नाही. मला जे काही जमतं मावळ्यांसाठी, आता मी सांगलीला होतो 24 तारखेला, तिथेही ज्यांनी रांगोळी काढली शिवाजी महाराजांची त्यांना आम्ही 40,000 रुपये दिले. अर्थात माफ करा, मी कॅमेरा सगळ्या गोष्टी सांगणार नाही, कारण द्यायचं ते बी म्हणून द्यायचं, मातीत पुरायचं असतं. मी काही जाहीर सगळं सांगणार माझं काम नाही. पण शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा एक वारस म्हणून, त्यांचा विचारांचा पाईक म्हणून, त्यांचा एक शिलेदार म्हणून माझी जी काही जबाबदारी आहे ते मी पाळण्याचा प्रयत्न करतो. सर, मी माझी मुलं इंग्लिश शाळेत न शिकवता त्यांना साध्या महापालिका शाळेत शिकवतो. ते जे पैसे वाचतात महिन्याला, वर्षाला 3-4 लाख रुपये, ते सहज समाजाला मी देतो. एवढं सांगता येईल मला. आणखी आपल्यासोबत काही मावळे येतं नाना, तुम्हाला आणखी काय बोलायचं वाटतं? हा नाही की लोकांनी यावं पाहावं, हे जर ज्याला लोकांनी पाहिलं तर माझी ही पण तयारी आहे की माझी स्वतःची 8 एकर जागा देऊन, त्याची इच्छा आहे की जेवढे महाराष्ट्रात आपले किल्ले आहेत ते सगळे किल्ले एका जागेवर आपण सेम प्रतिकृती उभारूया. वाव. की जी शिवसृष्टी आता म्हणतो कोथरूड मध्ये कुठेतरी चाललंय पुरंदर यांच्या महाराजांच्या खाली, असा जर माणूस शासनाला जर हे झाला तर ते म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो की एवढा कलाकार असून आपले म्हणजे राज्याचं किंवा आपल्या लोकांचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. ही खूप स्वाभाविक आहे. तर त्याची कधी तयारी असेल तर माझी स्वतःची 8 एकर जागा मी त्याला अशी द्यायला तयार आहे की तू स्वतः सगळे गड एका जागेवर आण, की ते जिवंत राहिलं पाहिजे, ते आपल्या पुढच्या भविष्याच्या पुढल्या पिढीला आपल्या ते समजलं पाहिजे. मित्रांनो, एक इच्छा आहे. नानांची तळमळ मनापासून आहे. आज इथे एकराचा भाव 8-8 कोटी रुपये आहे. असं असताना सुद्धा नाना त्यांची 8 एकर जमीन, जर धनंजयला असं पूर्ण प्रोजेक्ट करायचं असेल, महाराजांचे किमान एक मॉडेल 12-15 किल्ले मॉडेल जर धनंजय बनवायची इच्छा ठेवत असतील तर नाना जमीन द्यायला तयार आहेत. मला तुमची गरज लागेल. महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांनी असं स्ट्रक्चर कायमस्वरूपी उभं करायचं म्हटलं तर त्याला थोडंसं जास्त खर्च येईल. आता हे भाड्याने स्ट्रक्चर आणलं त्याला 17 लाख रुपये खर्च आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून धनंजयच्या पाठीशी उभं राहूया. नाना, तुम्ही जमीन देताय म्हटल्यानंतर अर्धा प्रश्न इथे संपतोय. जसं आता आंदोलन निघलं होतं 1 मराठा लाख मराठा, तसं जर काहीतरी आपल्या मराठांनी काहीतरी केलं तर हे इतिहास घडू शकतो पुन्हा एकदा. त्यासाठी तुमच्या सर्वांची गरज आहे साथ देण्याची. तर आम्ही खूप काहीतरी करू. मराठी क्रांती मोर्चा वेळी निघाले होते त्यावेळी ते 5-5, 10-10, 15-15, 20-20, 25-25 लाख लोकांचे निघाले होते. महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 12 कोटी आणि महाराजांचे सगळे जे पाईक होते, शिलेदार होते, ते महाराष्ट्रातील 18 पगड 12 बलुच्या सगळ्या जातीचे होते. मी विनंती करेल महाराष्ट्रातील 12 कोटी लोकांना की तुम्ही प्रत्येकाने 1-1 रुपये जरी, मी धनंजय अकाउंट नंबर शेअर करेल, ते 1-1 रुपया जरी टाकला तरी धनंजयच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं स्वप्न नानांच्या जागेत आपल्याला पूर्ण करता येईल. मी विनंती करतो आपण सगळ्यांनी पुन्हा बाकडी म्हणजे किल्ल्यांची प्रतिकृती असणारी शिवसृष्टी पुढच्या 1 वर्षात उभं करता येईल. मी विनंती करेल, हात जोडून विनंती करतो, 1-1 रुपया धनंजयचा अकाउंट नंबर देईल त्याला तुम्ही टाका. हा धनंजय, तुम्हाला काय बोलायचं? ताजमहल बघायला माणसं आग्र्याला जातात, शिवमहल का होऊ शकत नाही? आपण एवढं महाराजांचं एवढं मागं नाहीये, एवढं जागतिक पातळीवरती त्यांचं नाव, म्हणजे त्यांचा एक जरी पॉईंट घेतला तर पूर्ण आयुष्य जातंय समजून घ्यायला. त्यांचा एकच विषय आहे की आपल्याला त्यांचं कार्य पुढे चालायचं नाही तर पुढच्या पिढीला काहीच समजणार नाहीये, गड किल्ल्यांचा इतिहास कळणार नाही, नुसतंच मोबाईल मध्ये फुटून जाणार आणि इतिहास होता आहे हेच. आणि एवढं फक्त इतिहास कळण्यासाठी आपला प्रयत्न नाही. पुढच्या पिढीला नाही ना सर, आपल्या पिढीला किल्ले काय
हे फक्त चित्रातच इथपण नामशेष होत चालले हो. पाठ्यपुस्तक हो. हे काहीतरी त्याला पुनर्जन्म व्हावा त्याचा किंवा काही लोकांना त्याची इंजिनिअरिंग कशी असेल की त्या खाली या ओढल्या मोठ्या दगडी तोडीच्या सारख्या दगडी तेव्हा उंच नेणं करणं ते नाही ते त्यांनी करून दाखवलं असले टाकणं किंवा आता आपण म्हणतो की किती शिक्षण घेऊन इंजिन असे नाहीत असे शिवाजी महाराजांच्या त्या अक्षरशः त्या कामाला मी त्या काळाच्या कामाला सॅल्यूट आहे की त्या टायमाला त्यांनी असे गड किल्ले उभे केले. स्वराज्यावरती प्रेम आणि महाराजांवरती निष्ठा याच्यामुळे महाराजांना असे काहीच नव्हतं. मित्रांनो, किल्ले फिरायला जायला पाहिजे. त्याचं कारण नंबर 1 इतिहास आपला जागृत राहतो, नंबर 2 पण करते, नंबर 3 आरोग्य खूप चांगलं राहतं. आणि धनंजय विश्वास साधला महाराज तमाम शिवभक्तांपर्यंत ही बातमी पोहोचली आहे. तुम्हाला जे सर्व नागरिकांनी शाळा आणि विद्यार्थी इथे या प्रत्येक बा आणि जरूर याचा शिवाजी महाराज ह्या कार्याला तुम्ही भेट ही तुमची खारीची मदत होईल. अनेक शिवभक्ताला जास्त दाखवू शकत नाही, फेसबुकचे लिमिट्स असतात. धन्यवाद.